आणि पुन्हा एकदा आज आपण अर्टिगा गाडी घेऊन आलेलो आहे आणि बघू शकता गाडीचं पूर्ण रूप आपण बदललेलं आहे। गाडीमध्ये भरपूर असं काम केलेलं आहे आणि असंच काम जर तुमच्या गाडीमध्ये करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला कुठे यायचं आहे, सीधे कार ॲक्सेसरीज मध्ये तुम्हाला भेट द्यायची आहे आणि जबरदस्त गाडी तुम्हाला बनवायची आहे। आणि या गाडीमध्ये काय काय काम केले ते सर्व डिटेल्स आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मनोज सर, मी तुम्हाला इन्व्हाइट करतो। अरे नमस्कार सर, नमस्कार। हे आहेत ओनर आपल्या इकडचे, काय काय काम केले सर? गाडी पहिला कुठनं आली ती बघा, गुजरात वरनं स्पेशल गाडी आली मॉडिफाय व्हायसाठी। आपला व्हिडिओ बघून गुजरातवरून आले, गुजरात आपला रीच खूप जबरदस्त गेलाय, भारतावर गेलाय, सोशल मीडियावरनच बघून आली। काम विचार आपण काय काय केलंय माहिती का? पहिला तर फ्रंट डिफ्युजर इन्स्टॉल केलेला आहे, ओके, जे लुक व्हाईट कलर मध्ये कॉम्बिनेशन दिलाय, बरोबर। त्याच्यानंतर फोग लाईट DRL आणि प्रोजेक्टर जे ट्रिपल कलर असणार आहे ते सुद्धा आहे। व्हेरी गुड। एक हेडलाईट ची DRL सुद्धा इन्स्टॉल केली, जे ऍप थ्रू वर्क होणार, कलर मल्टी कलर्स वगैरे येतील, बरोबर। आणि जे प्रोजेक्टर आहे त्याला सराउंडिंग करून आपण एक रिंग टाकली, ती सुद्धा ऍप थ्रू वर्क करेल, कलर चेंज होतील। आणि फ्रंटचा लुक चेंज करायसाठी एक ग्रिल लावली पियानो ब्लॅक मध्ये। क्या बात आहे। तर हे जो आहे गाडीचा जो फ्रंट लुक आहे पूर्ण आपण चेंज केलाय, लक्झरी लुक दिलाय आपण, लक्झरी। आणि साइडला पण आपण भरपूर काम केले, ज्याने आपण नेहमी करत नाही का, पण भरपूर पहिला तर हे विंच लावले साईडला, मग फुल क्रोम मध्ये जे ऑटो ग्लोअर कंपनीचे जे येतात डोर वायझर फुल क्रोम मध्ये आहेत, हे लावलेत। एमटेकचा गोफार कॅरियर इन्स्टॉल केलं, सेम बॉडी कलर मॅचिंग आहे। क्या बात आहे। बॅक साईडला बघू शकता, इथे आपण हे पण केले ना, हे ब्लॅक मध्ये हे लावलंय, ब्लॅक जे लुक चांगला आहे यासाठी। आणि खाली आपण डोर गार्ड लावले, हे क्लाइडिंग आहे, ही पहिला तिच्यात इन्स्टॉल केलेली होती। बॅक साईडला जे आहे इन्फिनिटी टेल लाईट सुद्धा आपण याच्यात अपग्रेड केलेली आहे, जे लुक एक नंबर येतो। इंडिकेटर्स येतात, याचा इंट्रोड्यूस जे लुक आहे भरपूर चांगला आहे, 7 पीस मध्ये येतो हा, बरोबर। पूर्ण सेंटर पोर्शन पण केलेला आहे आणि सर्व केलंय। बॅक साईडला पहिलाच एक डिफ्युजर त्यांचा पहिला ते इन्स्टॉल होता, तर आपण नाही केला। एक्सेल 6 स्पॉइलर सुद्धा आहे याच्यात, तर ती पण ब्लॅक कलर मध्ये चेक करू शकता। तर बघूया आतमधनं आपण काय काय आतून पण आपण भरपूर काम केलंय, बघू शकता। आतून एकदा लुक दाखवा आतमधनं। हे बघा, पहिला तर आपण हायड्रो डिपिंग वाली जी किट्स आहे ही आपण याच्यात अपग्रेड केली, जे डुएल टून असणार आहे, बरोबर। डोर ट्रिम, स्टिचिंग क्वालिटी, हिडन वाली एम्बियन्स लाईट, याचा उजेड जे आहे खालनं येतो, तो खाली येतो, हिडन वाली आहे। J4 म्हणजे ही K6 वाली आहे, जे हिडन एम्बियन्स आहे, बरोबर। डॅशबोर्ड रॅप केलेला आहे, स्टिचिंग क्वालिटी फर्सन ग्रीन विथ ब्लॅक चेक करू शकता, नेहमीच खासच राहिली आहे। मीटरचं केलेलं आहे, जे लुक वगैरे एक नंबर यायला। स्टेरिंग हॉर्न पॅड संगती दिलेला आहे, बरोबर, चेक करू शकता। एक लुक क्वालिटी, थाई सपोर्ट वाले सीट कव्हर बघू शकता आपल्या, जे आपण ज्यांना एक नंबर अल्ट्रा सॉफ्ट आहेत, बरोबर। सपोर्ट पण आहे आणि फुल कुशनिंग आहे, बॅक पेन वगैरे बिलकुल होणार नाही। आमरेज चेक करू शकता, गिअर नॉब आहे, गिअर नॉब पण तुम्ही चेक करू शकता, जे गिअर नॉबची क्वालिटी आहे, जे आपण सेम डुएल टूनच दिलेला आहे। आणि गिअर बॉक्स आहे, जे कन्सोल बॉक्स आहे, यालाही आपण मॅचिंग डुएल टूनच केलेलं आहे। पिल्लर पण तुम्ही चेक करू शकता, जे पिल्लर्स दिलेले आहेत, पिल्लर सुद्धा रॅप केलेलं आहे, क्या बात आहे। चेक करू शकता, जे डॅशबोर्ड रॅप केलेले आहे, फिटिंग क्वालिटी डुएल टून मध्येच दिलेला आहे, फर्सन ग्रीन विथ ब्लॅक। याची वुडन किट पण तुम्ही चेक करू शकता, एक एक म्हणजे त्याचा कलर कॉम्बिनेशन वगैरे असं काय वाटणार नाही, काही पण लावलं। स्टेरिंगचा लुक चेक करू शकता, स्टिचिंग, हॉर्न पॅड झालं, मीटरचं रॅप झालं, पिल्लरचं रॅप झालं, एक नंबर लुक। आपली K6 एम्बियन्स लाईट चेक करू शकता, लागली तर वरतून, पण उजेड तिचा खालून येतो, जे पूर्ण एकदम हे आहे, एक नंबर। साथ डायमंडचा प्लेयर सुद्धा तुम्ही चेक करू शकता, जे अँड्रॉइड आहे, हे बघा। त्याच्यानंतर जे कन्सोल बॉक्स आहे, यालाही आपण सेम मॅचिंग दिले सीट कव्हरला, ओके। तसंच गिअर नॉबला पण दिलंय, आणि आमरेश त्यांचा पहिलाच लागलेला होता, अच्छा, तर हा आमरेशला पण आपण रॅप करून दिलेला आहे। लुक लक्झरी लुक देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे, तर लक्झरी लुक पूर्ण आपल्याला भेटू शकतो याच्यात। खालती मॅट्स आहेत, ते सुद्धा आपण इन्स्टॉल केलेले आहेत। खालती एक पॅडलचं जे कस्टमर घेऊन आलते फेशियल, बोलले हे लावून द्या, तर आपण तिच्यात हे सुद्धा अपग्रेड केलेलं आहे। गाडीचे मालक अरुण सर आज आपल्या बरोबर आहेत आणि ते गुजरातवरून आलेले आहेत आपला व्हिडिओ बघून गाड़ी बनवायला। तो सर, आपने गाड़ी बनाई है, तो कैसा काम हुआ है, क्या बोलना चाहोगे अपने ऑडियंस को? पूरा लग्जरी लुक दे दिया है, जैसा मेरे को चाहिए था वैसा। अच्छा,
और कैसा काम क्वालिटी आपको कैसा लगा, एक बजट में आपके आई क्या है, मतलब हाँ, जो मैं बजट सोच के आया था वो बजट में गाड़ी बन गई मेरे। तो इधर आने से पहले मुझे पता है आप दूसरी जगह पे काफी गए हो, हाँ, उधर का कैसा आपको एक्सपीरियंस लगा? 2-3 जगह पे मतलब बनाए थे, लेकिन जो बजट से बाहर ही जा रहा था। अच्छा, इधर आपके बजट में बैठ गया। हाँ, जो मेरे को बजट चाहिए था उसमें सब बैठ गया। हमारी जो ऑडियंस देख रही है उनको आप क्या बोलोगे? किसी को भी गाड़ी बनानी है कम बजट में तो इधर आ जाओ और बनाने के लिए। मैडम भी आज हमारे पास है। मैडम जी, आपको कैसा लग रहा है गाड़ी देख के? पहला कैसा था, अभी कैसा है लुक? पहले थोड़ी सिंपल सी लग रही थी, अब गाड़ी बनाने के बाद गाड़ी एक नंबर लग रही है, लग्जरी लग गई है। पूरी लग्जरी है। और ऑडियंस को क्या बताना चाहोगे आप? अगर आप लोगों को भी बनाना हो तो मुंबई आ सकते हो, नवी मुंबई में, और मॉडिफाई गाड़ी करवा सकते हो। काफी सुंदर है, बहुत ही अच्छी है। तर मंडळी, आपलं काम तुम्हाला कसं वाटलं खाली मला नक्की कमेंट करून सांगा। तुमच्याही गाडीला काही लावायचं असेल, एक्सेसरीज फिट करायचे असतील, गाडी बनवायची असेल आणि तेही एकदम कमी किमतीमध्ये, तर नक्की एकदा सिद्धिविनायक कार एक्सेसरीज नवी मुंबई या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका। इकडचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे। तर मंडळी, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।